नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळतंय. अधिवेशनाच्या आखाड्यातच राजकीय डावपेचांचा आढावा आपण घेऊयात. काय बोलताय राव या आमच्या विशेष कार्यक्रमातून. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना सत्तांतरावरून भाजपत बंडाची तयारी झाल्याचा गौप्यस्फोट केला. बरं, हे सांगतानाच त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजनांनाही चिमटे काढले. कसे पाहूयात. अध्यक्ष महोदय, 8 महिन्यापूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथराव शिंदे देवेंद्रजींनी शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर पहिला झटका बसला. यांनी किती काही म्हणू, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि खरं बोलणार आहे. कुणी काही म्हणू, प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होतं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शपथ घेणार. सगळ्यांना म्हणजे आता ते राज्यपाल नाहीयेत, परंतु मी सभागृहात सांगतो, मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो, महामहिम राज्यपाल त्यावेळेचे, अरे अजित जी हे क्या हुआ, अक्षरशः अशा पद्धतीनं त्यांचं वाक्य माझ्या कानावर आलं. मी पण म्हणलं काय, आणि आपण पण सगळ्यांनी बघितलं ना. आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले, मी मंत्रिमंडळात जाणार नाही. त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे. महाजन साहेब, आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीजी महाजन साहेब अंकल, असं अनेकांचं झालेलं आहे. कुणाचं काय झालं, कुणाचं काय झालं, काही म्हणले. मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का, बंड. शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा. बरं, अजित पवारांच्या या गौप्यस्फोटातला शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीपासून ते भावी मुख्यमंत्र्यांवरून अजित पवारांना चांगलेच चिमटे काढले. खरं म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून दादांना धक्का बसला म्हणाल त्यांनी भाषणात बोले ना. आणि राज्यपाल कोश्यारी देखील अवाक झाले असं तुम्ही म्हणाले. पण मन मी सांगू नाही, त्यांना माहित होतं ते आम्ही ठरवून घेतलेले सगळं. पण आपण देखील जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा सकाळी साखर झोपेत, मला फोन आला बोले काय बघा. मी टीव्ही लावली, टीव्ही बघतो तर दादा दिसतात तिथं शपथ घेताना. मी त्यांना बोललो नाही हे मागचं आहे. अरे बोले मागचं नाही आताच आहे. बोले जयंतरावांना फोन करतोय पण जयंतराव फोन नाही उचलत. मी बोले जयंतराव पण तिथंच आहेत, ते आपले कुठे गेले अनिल, असे पाठमुरे दिसले मला. तर तो खरं म्हणजे मोठा शॉक होता आणि त्यामध्ये आपल्या त्याच्यात मी काही जात नाही, ते जुनं झालेलं आहे. पण त्यातल्या अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत. काही 2-4 मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून, आणि त्यांनी काय सगळ्या स्पष्ट केलेले नाहीत. परंतु त्या मी इथे बोलू इच्छित नाही. अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते. परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय, बरोबर ना, पूर्ण सांगू नका इथे. पण ते जेव्हा ते सांगतील आणखी, तेव्हा देखील मोठा शॉक सगळ्यांना बसेल एवढी सगळ्यांनी खात्री बाळगा. त्याचबरोबर जयंतराव, आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना. ते अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी. ते कोण लावते बघा जरा आणि एकदा ठरवा कुणाचं ते नाव फिक्स करून. फडणवीसांचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारावरती जोरदार निशाणा साधला. जाहिरातबाजी आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरती खडसे चांगलेच बरसले. राज्यपाल या ठिकाणी सांगतात मी आनंदाची शिधा दिली. आनंद आहे तुझा,
आनंदाचे सीधा काही धोरणात्मक विभागाचा भाग नाही. हा मंत्रिमंडळ समितीने घेतलेला एक निर्णय आहे. आम्हाला अपेक्षा होती की राज्याच्या उद्योगामध्ये, या राज्याच्या सिंचनामध्ये, या राज्याच्या व्यवस्थापनामध्ये, या राज्याच्या सोशल वेलफेअरमध्ये, या राज्याच्या आदिवासी विकासामध्ये, या राज्याच्या भूपृष्ठ विभागामध्ये, या राज्याच्या नगर विकास विभागामध्ये, या राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागामध्ये, या राज्याच्या साऱ्या खात्यांच्या संदर्भामधले कुठली न कुठली दिशा या ठिकाणी यावी. कोणत्या खात्याच्या कोणत्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये? हे एक नाही, माझं राज्य, माझं सरकार, माझ्या सरकारने काय केलं? तर एसटी बसेसवर आणि बसेसवर आम्ही हिंदुत्वाचा प्रचार केला. चांगली गोष्ट आहे. हे सरकार आलं महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं, आणि म्हणून हिंदूंचे सण तुम्ही साजरे करावे लागले. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शैलीमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपल्याला माहित आहे, समृद्धी देवेंद्रजींनी सुरू केला, लगेच ते खाट टाकली. म्हणजे हे आडवा स्पीड ब्रेकर टाकला. दादाला माहित आहे, आणि हे सगळं कसं आम्ही पुढे नेलं ते माहित आहे आपल्याला. दादाला सगळं माहित आहे. आणि त्याचबरोबर ते तुम्ही चूक केली. तुम्ही जयंतरावला विश्वासात नाही घेतलं, ही मोठी चूक केली तुम्ही. पण तुम्ही म्हणता प्रधानमंत्री आले उद्घाटनाला, की म्हणाल्या निवडणुका आल्या म्हणून प्रधानमंत्री आले, बजेट केलं, निवडणुका आल्या म्हणून बजेट केलं. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, आमचं काम कायम सुरू राहणार. बिलकुल त्याच्यामध्ये आम्हाला निवडणुकांची पर्वा नाही. अधिवेशनाचा तिसरा दिवस म्हणजे 1 मार्चच्या अधिवेशनाचा दिवस गाजला तो संजय राऊतांच्या विधानामुळे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा विधानाचा थेटपणे निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली. देशातलं सर्वोत्तम विधानमंडळ कुठलं, तर ते महाराष्ट्राचं विधानमंडळ आहे. आणि हे काही एका पक्षाने केलं नाहीये. कधी आम्ही विरोधी पक्षात आहे, तुम्ही सत्ता पक्षात आहे, कधी तुम्ही सत्ता पक्षात आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहे. हे आपण वेळोवेळी आपापल्या भूमिका या ठिकाणी पार पाडल्या आहेत. पण या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार जर आपण दिला, तर मग या विधानमंडळावर कोणाचा विश्वास होणार? आणि या ठिकाणी हक्कभंग हे आयुध दिलं कशा करताय? हे या करता दिलाय की ज्या प्रकारे न्यायालयाच्या विरुद्ध बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. कारण न्यायालय न्याय देण्याकरता तयार केलंय. उद्या माझ्या बाजूने न्याय नाही म्हणून मी जर न्यायालयाच्या विरोधात बोलायला लागलो तर न्यायालयावरचा विश्वास संपून जाईल, आणि म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्या ठिकाणी ठेवलाय. तसंच उद्या या विधानमंडळाच्या विरोधात जो उठेल तो काही बोलेल, अशा प्रकारची परिस्थिती नको म्हणून हे कंटेम्प्ट ऑफ विधानमंडळ आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हक्कभंगाची ही व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. आणि माननीय विरोधी पक्षनेते, कोणी गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारावं हे देखील योग्य नाहीये. हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षाचा नाहीच. विधानमंडळ म्हटल्यानंतर अगदी तुमचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे देखील याच विधानमंडळाचे या ठिकाणी सदस्य आहेत. शेलारांच्या मागणीला शिवसेनेनं देखील पाठिंबा दिला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी तर थेट राऊतांच्या राजीनाम्याची मागणी करत राऊतांचा कठोर शब्दात समाचार घेतला. अध्यक्ष महोदय, या सभागृहाला चोर म्हणायचं, 41 चोरांची मतं घ्यायची आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जायचं. या चोरांनी त्यांना मतं दिली. आता मार्मिकचं पर्वाचं तुम्ही चित्र बघा. दाढीवाला कबूतर तुम्ही मुख्यमंत्र्याचं चित्र काढतात, अमित शहांचं चित्र काढतात. ही कोणती परिस्थिती अध्यक्ष महोदय? संजय राऊतांनी काय ठेका घेतलाय का कोणालाही डुचायचा? ही कोणती औलाद आहे अशी की काही बोलेल आणि काही करेल? तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या सभागृहाची गनिमा आहे.
या सभागृहामध्ये आम्ही आलेलो आहे, लोकांच्या मतावर आलो आहे, यांच्यासारखे मागच्या दरवाजाला आलेलो नाहीये. या ठिकाणी या सभागृहामध्ये यांनी तर वाट लावली शिवसेनेची, आणि तुम्ही 16ची बी वाट लावणार आहे, ते काळजी करू नका तुम्ही. ज्यांनी उद्धव साहेबांना उल्लू केलं, 35 वर्ष तपस्या करणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढलं, या माणसाने सगळ्या शिवसेनेचा सत्यानाश केला. तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतो, या सभागृहाला चोर म्हणतोय. या सभागृहाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माझी विनंती आहे, ज्याप्रमाणे बार मालकाचा कोण होता तो सरदार, तो त्याच्यावर जी कारवाई केली ती कारवाई या सभागृहाच्या माध्यमातून संजय राऊतांवर केली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचा अपमान आहे तो. या ठिकाणी कोण सभासद कोणत्या पक्षाचा याला माहित नाही. आपण 4-4 लाख लोकांतून निवडून येतो. चोर नाहीये भास्करराव चोर नाहीये. टपरीवरून निवडून आलेले लोक, आपण लोकांच्या जनमतातून निवडून आलेले लोक. संजय राऊतांना चोर म्हणण्याचा अधिकार नाहीये. उलट या चोरांनी आमची मतं घेतली आहे. त्यांनी जरी ओढी गनिमा त्यांना राखायची असेल तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा, ही आमची मागणी अध्यक्ष महोदय, आणि आपण कारवाई करावी. तर सत्ताधाऱ्यांकडून संजय राऊतांवरती घणाघात सुरू असतानाच ठाकरे गटानेही मुख्यमंत्र्यांच्या देशद्रोही विधानाचा मुद्दा उपस्थित केलाय. अनिल परबांनी कशाप्रकारे डाव टाकला तुम्हीच पहा. विधिमंडळाचा अपमान कोणीच करू नये या मताशी आम्ही अतिशय 100% सहमत आहोत. परंतु हा अपमान कोणी केला, तो कुठल्या पदाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हा महत्वाचा विषय नाही आहे. तर या बाबतीत आम्ही देखील या सगळ्या गोष्टींची सहमत आहोत. परंतु ज्याप्रमाणे विधिमंडळाला चोर म्हटल्यावरती आज हा विषय सभागृहाचा अपमान म्हणून आलाय, तसाच विरोधी पक्षाच्या सदस्यांना देशद्रोही म्हटल्याचा देखील विषय तेवढाच गंभीर आहे. त्याची देखील आपण ताबडतोब याच्याच बरोबर नोंद घ्यावी आणि या सभागृहाने एक ठराव पारित करून टाकावा की बाबा अशा पद्धतीने ज्या वेळेला विधिमंडळाचा अपमान होतो त्यावेळेला न्याय सगळ्यांना सारखा द्या. आम्ही असा कुठल्याही पक्षाचा, जसं आता सभागृहाच्या नेत्यांनी सांगितलं की हा विषय कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा पक्ष कोण सत्तेत आहे त्याचा नाही आहे, परंतु विधिमंडळाच्या कुठल्याही सदस्याचा किंवा विधिमंडळाचा, विरोधी पक्ष नेत्याचा किंवा सत्ताधाऱ्याचा अशा प्रकारे अपमान होणं हे काही योग्य नाही. आणि त्यामुळे त्याचबरोबर आमचा हक्कभंग देखील आमच्या पक्षाच्या वतीने मांडला जाईल, तो देखील आपण स्वीकारून घ्यावा. महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही अधिवेशनामध्ये रणकंदन माजलं. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या देशद्रोही वक्तव्यावरती आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याचाच धागा धरत विरोधकांवर घणाघात केला. पाहूयात. देशद्रोही म्हणालो का मी? तुम्ही महाराष्ट्रद्रोही आम्हाला आधी म्हणून टाकलं. महाराष्ट्रद्रोह आम्ही काय केलाय? मग महाराष्ट्रद्रोही आम्ही सरकार आहोत. मग तुम्ही पण, आणि तुम्ही म्हणता घटना बाह्य सरकार, मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का? हे पण सांगून टाका. त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले. जयंतरावाचं ती इच्छा होती, तिकडं होती की नाही? रेकॉर्डवर घेऊ का? आणि त्याच्यामध्ये दादा तर आता एवढे असे प्रवक्ते झालेत शिवसेनेचे, एकदम त्यांचं आता पदच द्यायचं बाकी आहे. एवढे म्हणजे सहशिवसेना प्रमुख, सहशिवसेना, पण आता शिवसेना प्रमुख नाही होऊ शकत. शिवसेना आपल्याकडे आहे, ती पण संधी गेली. त्यामुळे आता तुम्ही असं बोलायला लागले की मला एकदा बोलत होते, ते मी बोलणार नव्हतो, पण तुम्ही एवढं कडक बोलायला लागले त्यामुळे मी बोलतो. मला एकदा बोलले, एकनाथराव तुम्ही अमुक अमुक माणसाला भेटले का? आम्ही त्यांचं नाव नाही सांगत, पण बघा असं आहे की काही लोकांनी जो निर्णय घेतला अगोदर राहणे वगैरे, त्यांचा प्रॉब्लेम झाला. शिवसैनिक एकदम तीव्र असतात. मी बोललो मी असं काय कोणाला भेटलोच नाही. मी त्यांना बोलणार होतो, शिवसैनिक तीव्र असतात, शिवसेना लढाऊ असते, तेच मी आहे, तोच मी आहे. त्यामुळे पण मी बोललो नाही, कारण ते तुम्हाला बोललं असतं तर गडबड केली असेल तुम्ही जाऊन अगोदर. काय बोलताय राव या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं। मागच्या वर्षभरामध्ये केंद्र सरकारने गॅसच्या सिलेंडरात 203 रुपयाने 6 वेळा वाढ केलेली आहे। परवा अध्यक्ष महोदय 50 रुपयाने वाढ केली, जानेवारी महिन्यात 25 रुपयाने वाढ केली। अध्यक्ष महोदय आता जवळपास कमर्शियल गॅस हा 2119 वर गेला आणि घरगुती सिलेंडरची किंमत ही आता 1103 रुपयापर्यंत गेली। अध्यक्ष महोदय आता घरोघरी चुली हीच मागणी आता महाराष्ट्रातली देशातली जनता करण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे की आमच्या सरकारने वॅट कमी करून गॅसच्या किमती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला, तसे उपमुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री आहेत, वॅटच्या किमती कमी करून महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी दिलासा देतील का ते, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। दुसरा कमी केलेलं रेट, दुसरा अध्यक्ष महोदय मुद्दा आहे आणि तो म्हणजे कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये अशा सूचना दिलेल्या आहेत। विधानसभेचं अधिवेशन पूर्ण होईपर्यंतच कालच एक मीटिंग झाली अधिकाऱ्यांची, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की विधानसभेचं अधिवेशन संपेपर्यंत तोडण्या थांबवा आणि तोडायचं बंद करा आणि अधिवेशन झाल्यानंतर 31 मार्च पर्यंत तुमचं काय टार्गेट असेल 24 तारीख ते 31 तारीख यात तुम्ही पूर्ण करा अशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आधी वीज मिळत नाही आणि आज जोडण्या मिळत नाहीत, आता आहेत त्या कनेक्शन देखील तोडण्याचं काम सर्रासपणाने चालू आहे। तर जयंत पाटील यांच्या याच आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। केवळ राजकीय स्टंट म्हणून आरोप केल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय। अध्यक्ष महोदय, अजितदादा नाही आहेत हे बघून विरोधी पक्ष नेत्याकरता मीच कसा परफेक्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही केलेला आहे। पण तुम्ही कधीही वॅट कमी केलेला नाही। गेले 2.5 वर्ष आम्ही मागणी करत होतो पेट्रोल डिझेलचा वॅट कमी करा, तुमची कवडी तुम्ही कमी केली नाही, हे सरकार आल्यानंतर कमी झाली। त्यामुळे हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे आणि अध्यक्ष महोदय कुठेही वीज जोडण्या तोडण्याचं काम चाललेलं नाही, हे कपोकल्पित या ठिकाणी सांगतायत। असं कुठल्याही अधिवेशनानंतर तोडा असे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाही। या उलट आम्ही स्वतः आदेश नका म्हणून सांगितलं। मात्र अध्यक्ष महोदय, ज्या लोकांनी 8 वर्ष पैसे भरलेले नाही त्याच शेतकऱ्यांकडे तगादा आहे, नॉर्मल शेतकऱ्यांकडे कुठलाही तगादा या ठिकाणी नाही। त्यामुळे केवळ राजकीय स्टेटमेंट करण्याकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे या ठिकाणी मांडलेलं आहे। काहीतरी पेपरमध्ये आलं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलं पाहिजे, याकरताच हा खटाटोप आहे, या व्यतिरिक्त हे काही नाही। पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, याने एक नवा पैसा कमी केला नाही, एक नवा पैसा कमी केला उपमुख्यमंत्री। तर काय बोलताय राव या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।